श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. प्रत्येकाला असा प्रश्न पडलेला असतो की आपण स्वामींची सेवा कशी करायची, स्वामींना प्रार्थना कशी करायची, जेणेकरून आपण ही अंतःकरणातून स्वामींशी जोडले जाऊ आणि स्वामींनी ही आपली प्रार्थना ऐकावी. मग आज हीच प्रार्थना कशी करायची, ही प्रार्थना जर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ स्वामींच्या पुढे बसून अगदी अंतःकरणातून भावपूर्ण श्रद्धेने जर तुम्ही ही म्हटली, तर तुमचं आत्मिक केंद्र असलेलं तुमचा आत्मा आणि स्वामींशी असलेली तुमचा भक्तिभाव हा पूर्णपणे जोडला जाऊ शकतो आणि तुमच्या आयुष्यात कुठलंही असं टेन्शन राहणार नाही. कारण तुम्ही तुमच्या मनाने नव्हे तर तुमच्या आत्मेने स्वामींशी जोडले जाल. चला तर आता बघूया ही कोणती प्रार्थना आणि कशी करायची आहे. तर हे ब्रह्मांड नायका, तुमचा जय जयकार असो. तुम्हीच आमचे माता पिता व ईश्वर आहात. तुम्हीच या अनंत ब्रह्मांडाचे चालक मालक आहात. तुम्हीच जगद्गुरू आहात. तुम्ही सर्वसाक्षी आहात. परमसुखाचे धाम आहात. कारुण्यमूर्ती आहात. हे पुण्यश्लोकी गुरुवर्या, तुम्ही भक्तवत्सल भक्ताभिमानी आहात. संत सज्जनांच्या रक्षणासाठी तुम्ही अनंत रूपे घेता. अविनाशी निर्गुण निराकार असे तुम्ही या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून विश्वरूपानेच प्रकट झालेले आहात. हे महाप्रभू, हे कृपामूर्ती, आपण माझ्या त्रिविध तापांचे, माझ्या समस्त पापांचे निवारण करून मला या भवसागरातून सुखरूप पैलतीरी न्या. माझ्याकडून काही चुकलं असेल तर क्षमा करा. मला न्यायप्रिय बुद्धीने वागण्याची सद्बुद्धी द्या. मला आपल्या चरणी आश्रय द्या. आपले नाम माझ्या मुखी सदा असू दे. आपण मला सज्ञान करा. मला सुख शांती समाधान द्या. मी नित्य कर्तव्य तत्पर राहीन आणि माझा प्रपंच व परमार्थ सुलभ होईल अशी कृपा करा. माझ्या आयुष्यात येणारं सुख आणि दुःख देखील तुमचाच कृपाशीर्वाद आहे हे मान्य करण्याची मला सुबुद्धी द्या. ही प्रार्थना करताना मात्र तुमची भोळी भाबडी श्रद्धा असली पाहिजे. ही प्रार्थना जर तुम्ही सकाळ संध्याकाळ दिवा लावल्यानंतर स्वामींच्या पुढे बसून जर केली तर स्वामी तुमचं नक्की ऐकतील. परंतु हो, त्यासाठी कर्म देखील चांगलं ठेवा. इतरांशी चांगलं वागा. आपला जन्म वाया घालवू नका. कारण इथे आपलं असं काहीच नाही. जे काय आहे ते ब्रह्मांड नायकांचं स्वामी समर्थांचं आहे. त्यामुळे आपलं आयुष्य वाया घालवू नका. नेहमी स्वामी समर्थांचा नामजप करा. कर्म चांगलं ठेवा आणि आपलं कर्तव्य तत्पर राहा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.